मग ड्रेंचिंग सर तुम्ही कसं करताय, म्हणजे किती MM एका झाडाला कसं? त्याच्या आवश्यकतेनुसार आपण 5व्या-6व्या दिवशी ड्रिंचिंग चालू करतो आपण खालून. आणि बाकीच्या खतांचं कसं तुम्ही नियोजन करताय? 40 ते 45 टेम्परेचरला दुसरं कुठलं टिकू शकत नाही. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण अरफळ, सातारा जिल्ह्यातील अरफळ गावात आलो आहे. तिथे सागर दिलीप भोसले यांची टोमॅटोची शेती आहे. तुम्ही बघू शकता, जवळजवळ 6 फूट, माझ्या उंचीपेक्षाही मोठी 6 फुटाची ही टोमॅटोची शेती आहे त्यांची. आणि खूप छान पद्धतीने ते टोमॅटो शेती करत आहेत. त्यांचं उत्पादनही सरासरीपेक्षा 30% जास्त आहे. तुम्ही साईज बघू शकता, साईज पण खूप छान आहे. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते काय मशागत करतात, कशा पद्धतीने शेती करतात, कुठे हा माल विकला जातो, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा आत्ता जो आपण म्हणतो तिरंगा रोग, त्याचा जो प्रादुर्भाव होतो आहे टोमॅटोवरती, त्याचं ते कसे नियंत्रण करतात हेही जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, तुम्ही ह्या म्हणजे आपण आता बघतोय तर टोमॅटोची साईज खूप छान आहे, तर ह्यासाठी तुम्ही लागवड मशागत कशी केली होती जमिनीची? मॅडम, प्रथमतः आपण शेत पूर्ण पलटी मारून ठेवतो, नांगरट करून. त्याच्यानंतर एक महिनाभर असं पलटी मारून ठेवलेलं असतं, जेणेकरून त्यातून विषाणू बाहेर पाडावे येते. जमिनीची म्हणजे ही चांगली राहावी, पोत चांगली राहावी. त्यानंतर एक 20 ते 22 दिवसानंतर पुन्हा एकदा फनपाळी करतो आपण. बरं. त्यानंतर थोडंसं 10 दिवस गेलं की चेंज होतं ना थोडंसं वातावरण. मग 10 दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण सरी घालून ठेवतो. बरं. खतीच करून ठेवतो, शेणखत. एक साधारणतः किती, आता हे आपलं अर्धा एकर आहे म्हणलं तुम्ही, मग तुम्ही किती ट्रॉली टाकलेले शेणखताचे? अर्धा एकराला आपण 7 ट्रॉली टाकलेल्या. अच्छा. 7 ते 8 ट्रॉल्या मिळेल असं. बरं. साधारणतः 7 ते 8 ट्रॉल्या टाकतो आपण दरवर्षी. मग ह्याच्यात बेसल डोस काय दिला होता तुम्ही? नाही मॅडम, बेसल डोस आपण नंतर घेतो. पहिल्यांदा खत वगैरे टाकलं की मशागत झाली पूर्ण की आपण बेड मारून घेतो, सरी घालून त्याची पुन्हा रोटरन बेड मारून घेतो. बरं. बेड मारल्यानंतर मग आपण बेसल डोस घेतो. ठीक आहे. बेसल डोसमध्ये आपण नत्रस, पुरत, पुन्हा सेंद्रिय असे जमिनीला जे उपयुक्त आहे ते आपण बेडवर टाकतो. ते बेड पुन्हा खत मुजवून घेतो. खत उघड राहिलं तर ते बाष्पीभवनातून जातं, मग ते जमिनीला पुरेसं मिळत नाही. मग आपण ते पूर्ण मुजवून घेतो. खत मुजवून घेतल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी अवेलेबल असेल कामगार तर त्या दिवशी आपण मल्चिंग पेपर हातून घेतो सगळा. बरं. आणि मल्चिंग पेपर हाताळल्यानंतर आपण एक 4थ्या किंवा 5व्या दिवशी टोमॅटोची लागण करून घेतो. कारण त्यातून मल्चिंग पेपर हाताळल्यानंतर त्यातलं हे झालं पाहिजे ना. बरोबर. बेडमधले आपण एअर वगैरे बाहेर निघायला पाहिजे, बाष्पीभवन वगैरे होतं ते मेंटेन झालं पाहिजे. म्हणजे कारण टोटल आपण क्लायमेट चेंज होतं ना. जसं घरातून आपण बाहेर पडतो किंवा गाडीतून एसीतून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सण होत नाही ना, तसं हे पिकाचं पण आहे ना. त्यानुसार आपण काय करतो, बेड हाताळल्यानंतर एक 5-6 दिवस जाऊन देतो, त्याच्यानंतर लागण चालू करतो आपण. साधारणतः 4 ते 5 दिवसानंतर लागण घेतो आपण. आणि हे ड्रीप तुम्ही जे पाईप टाकलेत ते बेडच्या सलग टाकलेत ना, सेंटरला टाकलेत, जेणेकरून लागण इथं करायची तर आपण इकडून एक बेड लाईन वापरतो ह्या साईडून. अच्छा, म्हणजे एका लागणीच्या दोन्ही साईडला तुम्ही टाकलेत. कारण उन्हाळ्याला दोन्ही साईड नसलं तर फायद्याच होतंय, कारण एवढी टेम्परेचर असल्यानंतर दोन्ही साईडनं घेतोच आपण. बरोबर. हिवाळ्यात पावसाळ्यात सिंगल असलं ड्रिप तरी चालतं, पण उन्हाळ्याला डबल ड्रिप लागतं दोन्ही साईड. उन्हाळा भरपूर आहे. आणि हे सर तुम्ही जे बेसल डोस वगैरे देताय हे म्हणजे कसं अंदाजे कसं देताय, की तुम्हाला कोणी गायडन्स वगैरे करताय ह्याच्यासाठी? हां, गायडन्स आहेत ना आपले, सपकाळ म्हणून आहेत, सचिन सपकाळ. बरं. पाटकामध्ये दुकान आहे त्यांचं गायडन्स आपल्याला बऱ्यापैकी असतं. म्हणजे त्यांच्या ह्याच्यानुसार पण आपण वैयक्तिक पण शेती आता 15 वर्ष करतोय, 20 वर्ष आले जातो, त्यामुळे आपल्याला पण त्यातील माहिती थोडीशी आहे. पण त्यांचा पण एक अनुभव आहे की काय घ्यायचं काय नाही, त्याच्यानुसार आपण घेतो. सर, तुम्ही आता हे उन्हाळ्यासाठी पीक घेतलंय, तर मग उन्हाळ्यासाठी कुठलं रोप, तुम्ही कुठली जाते ही टोमॅटोची? हे उत्पादनासाठी चांगलं तुम्ही म्हणजे हीच जात का घेतली? ह्या सीझनसाठी आत्ता टेम्परेचर आपल्याला साधारणतः 40 ते 45 आहे. 40 ते 45 टेम्परेचरला दुसरं कुठलं टिकू शकत नाही. प्लॉट तुम्ही पाठीमागे बघत आहात की एवढा प्लॉट असा येणं सुखाचं. बरोबर आहे. हा प्लॉट येतो तो
पावसाळी प्लॉट असतो एवढा, हम्म, ते सीझन वाईज प्लॉट वेगवेगळे असतात म्हणजे, हम्म, 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 पण हा पावसाळ्या नसून उन्हाळ्यासाठी खास जात आहे हम्म. आणि एवढी वाढली आहे म्हणजे. बरोबर आहे. का म्हणून वाढली का तर ह्याला ते पोषक आहे. हम्म. आपण पण थोडंसं कष्ट घेतलं याच्यासाठी, पण ह्याला वातावरण पण पोषक आहे, बरोबर आहे. त्या पद्धतीत माल पण आहे त्याला. माल चांगला लागलाय. आणि हे सर तुम्ही झेंडूचे लावलेत, हे मला मी बघितलं तर प्रत्येक लाईनला तुम्ही पहिल्यांदा आणि शेवट लावलेत, हे कशासाठी तुम्ही केले? मॅडम आता हे झेंडूचं एक जुन्या माणसांच्या आपल्या म्हणजे आजोबांच्या वयानुसार त्या व्यक्तींचा अनुभव आहे की आता आपण झाडं वगैरे ठेवलेली नाहीत जमिनीच्या कडेनं किंवा घरापाशी, जे मधमाशा वगैरे बसायच्या त्या कमी झाल्यात. त्या कमी झाल्या. त्या मधमाशांच्यामुळं मधमाशा कमी झाल्यामुळं झाडावर किडीचं प्रमाण जास्त वाढतंय. त्या मधमाशांच्यामुळे आपल्या किडीचं प्रमाण जे मेंटेन होतं ते होत नाही. ह्या मधमाशांच्यासाठी लावलेले आपण. बरं, ह्याचा काही फरक जाणवला तुम्हाला? हां, 100% फरक जाणवला. मी 6 ते 7 वर्ष प्रत्येक प्लॉटला फ्लावर असो, टॅमॅटो असो, कोबी असो कडनं करतोच. अच्छा, दोन्ही साईडला. चांगलं आहे. आणि सर मग आता हे तुम्ही लागण जेव्हा रोपांची झाली त्यानंतर आळवणी आणि ड्रिंचिंग वगैरे कसं केलंय? लागण केल्यानंतर 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 3ऱ्या, 5व्या, 7व्या, 11व्या असे ड्रिंचिंगला पहिले 3 ते 4 ड्रिंचिंग घेतोच आपण. 3 तर घेतोच, म्हणजे आवश्यकतेनुसार लागेल तर 4थं पण घेतो. बरं, आवश्यकता नसेल तर 3 तर होत्यात आपली पहिली 10 ते 12 दिवसात. आणि लागण केल्यानंतर पहिले 3 दिवसाला लागतं आणि नंतर मग 3-4 दिवसा फरकानं घेता दुसरे. घेतो. मग ड्रिंचिंग सर तुम्ही कसं करताय, म्हणजे किती MM एका झाडाला कसं देताय? त्याच्या आवश्यकतेनुसार एक 50 ml लागतं पहिल्या स्टेजला पहिलं, नंतर थोडीशी वाढ झाली की जास्त लागतं. तिथं आपण 80 ते 90 ml वापरतो. असं म्हणजे आवश्यकतेनुसार त्याची भूक वाढेल असं ड्रिंचिंग घेतो. पण मग हे ड्रिंचिंग मधलं जे सोल्युशन असतं ते नेमकं कोणतं सोल्युशन वापरताय? आपण आता पहिलं काय त्याला पहिल्यांदा आपण स्टार्टला घेतो ते हे ह्युमिक. अच्छा, ह्युमिकचं देताय. ह्युमिकचं देतो पहिल्या स्टेजला, कारण सगळ्यात त्याला पहिल्यांदा मुळी चालू राहण्यासाठी ह्युमिक योग्य आहे. कारण जमिनीत काय असेल तर ते ह्युमिकनं नष्ट पण होतं. म्हणजे आपल्याला उपयुक्त पाहिजे ते राहतं, जे उपयुक्त नाही ते नष्ट होतं. बरोबर, म्हणजे दुष्परिणाम होत नाही ते. आणि ह्युमिकनं मुळी चांगली फुटली की झाड असं, कारण कुठल्याही आपल्याला पाया चांगला असेल तर ते घर उभं चांगले व्यवस्थित राहतं. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा पाया भक्कम करण्यासाठी आपण ह्युमिक पहिलं वापरतोच. 2 ड्रिंचिंगला ह्युमिक आणि त्याच्या आवश्यकतेनुसार दुसरा एखादा खत. बरं, म्हणजे पहिल्या 2 ड्रिंचिंग तर तुम्ही ह्युमिकच्याच घेतो करता. आपण. मग त्याच्यानंतर कुठल्या आवश्यकतेनुसार मग त्याच्यानंतर 13-0-45 ड्रिंचिंगद्वारे म्हणजे द्यायचं असेल. वॉटर सोल्युबल मधलं असतात खतं ते घेतो मग त्याच्या आवश्यकतेनुसार. आणि बाकीच्या खतांचं कसं तुम्ही नियोजन करताय? जे खतं तुम्ही ड्रिंचिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही जी खतं देताय ती? आपण ते एक 5व्या-6व्या दिवशी सरासरी त्याच्या आवश्यकतेनुसार 15 दिवस झालं का नाही, 15 ते 20 दिवसानंतर लागणीनंतर त्याच्या आवश्यकतेनुसार आपण 5व्या-6व्या दिवशी ड्रिंचिंग चालू करतो आपण खालून. म्हणजे पहिले त्याच्या आवश्यकतेनुसार भिजवतो आपण जमीन. बघा एक सरासरी 1-2 तास भिजवली पाहिजे. आणि आता ह्या टेम्परेचरला 2 तास रोज डेली लागतं आपल्याला. 3 दिवसात नाही एकदा 2 तास ती भिजवलं की मग खत सोडायचे. अच्छा, हे सगळे ड्रिप मधून देताय तुम्ही? हा, ड्रिप मधून. आवश्यकतेनुसार स्प्रेद्वारे पण होतं, पण शक्यतो बऱ्यापैकी खालून होतं ते ड्रिप मधून. आणि फवारणी सर तुम्ही आता स्प्रे मधून तर तुम्ही खत पण देताय म्हटलं, बाकीच्या फवारणी कशी करताय? फवारणीचं मॅडम आपण त्याच्या आवश्यकतेनुसार का नाही स्प्रेद्वारेच देतो आपण. सरासरी 5व्या दिवशी, 4थ्या दिवशी किंवा आवश्यकता पडली तर 8व्या-10व्या दिवशी, म्हणजे टेम्परेचरनुसार त्याला कीड आहे का नाही, काय प्रॉब्लेम आहे, करपा वगैरे. आता सध्या सर करपा आणि तिरंगा जरा जास्त आहे सगळीकडे, मग त्यासाठी काय करताय तुम्ही? मॅडम आता काय आपलं वातावरण आणि आपल्या जमिनीचे पोत हे वातावरणामुळे आत्ताची शक्यतो तिरंगा व्हायला लागलाय. तो मग कव्हर करतोय आपण. सापकळसर आहेत, सापकळसर सांगतात मग काय टाकायचं काय नाही, काय फवारणी घ्यायची स्प्रेद्वारे. पण तरी कुठली घेतली तुम्ही जर सांगायचं म्हणलं शेतकऱ्यांना? 2-3 प्रकारच्या फवारण्या झाली ती. बरं, म्हणजे पहिल्या स्टेजला वेगळी येते, त्यातून जास्त वाटलं तर मग, कारण आपल्याला लहान मुलाला औषध दिल्यानंतर ते काय लगेच बरं होणार नाही. त्यातून जर आपण हाय स्टेज देऊ शकत नाही, पहिल्यांदा आपण नॉर्मली देतो ना, त्यानुसार मग बरं वाटलं ठीक, नाही तर आपण त्यानुसार झाडाला पण असतो. पहिल्या स्टेजला जर दिलं त्यातून जर वाटलं वाढतंय प्रमाण थोडंसं मेंटेन राहिले तर मग दुसऱ्या स्टेजचं घेतो. अच्छा, आणि हे सर तुम्ही आता हे वाढलंय खूप उंच, तर तुम्ही काठे पण लावलेत, मग किती फुटावर, 6-8 कशा फुटावर घेतल्या तुम्ही? आपण साधारणतः ही काठी हे 8 फुटाची काठी.
अच्छा 8 आणि 10 दोन प्रकारची काठी घ्यावी लागते त्यात. बरोबर. कारण अशी आपण कैची करतो त्यासाठी 10 फुटाची घ्यावी लागते. हम्म. उभी जी मधली एक एक काठी, 2 कैच्या, 5व्या पाऊंडावर पण एक मध्ये काठी सिंगल, हम्म. पुन्हा दुसरी कैची, हम्म. अशी म्हणजे त्या मधल्या कैचीला फक्त काय 2 कैचीला असतात त्याला 10 फुटी घ्यावी लागते. सिंगल काठीसाठी 8 फुटी काठी भरपूर होती. अच्छा म्हणजे 8 फूट मध्ये तुम्ही 8 फूट 10 फुटाचं 8 घेतलं. 8 ते 10. ओके. आणि स्टिकी ट्रॅप पण लावलेत का सर तुम्ही? हां. प्रत्येक लाईनला एक लावलंय, कसं लावलंय? नाही त्याच्या आवश्यकतेनुसार असं लाईनमध्ये एक साधारणतः आता आपली 150 फुटाची लाईन आहे ही लांबीला. 150 फुटात 8 ते 10 पण लावली ती. अच्छा. म्हणजे शक्यतो आत्ता काय झालं आपल्या ह्याच्या वातावरणानं व्हाईट फ्लाय किंवा जास्त आहे. मच्छी प्रकार असतो, बारीक आपली माशीगत असते. ती माशी जी येते ना ती त्याला आपण ट्रॅप म्हणतो थोडक्यात. त्या ट्रॅप लावून अशी पूर्ण असं दिसतं ह्याच्यात. बरोबर आहे. हां. ट्रॅपमुळे आपल्याला ह्याच्यावर न जाता ते त्यात आकर्षित झालं. हम्म. आकर्षित झालं की तिथे जाऊन बसतंय ते. बरोबर आहे. मग तिथं त्या औषध असल्या का ते त्याला ते एक प्रकारचं औषध असतं त्यानं ते आकर्षित होतं आणि त्याकडे गेलं की ते चिकटून राहतं. मग बरोबर. हे आपलं झाडावर न जाता ते त्याकडे जातं. त्यामुळे 50 ते 60% आपल्याला फरक चांगला राहतो. चांगलं. हे तुम्ही ब्ल्यू स्टिकी ट्रॅप पण लावलेत आणि येल्लो पण लावलेत, काय काय म्हणजे पिवळा लावलाय, निळा लावलाय? नाही थोडंसं फरक आहे. हां. म्हणजे एका प्रकारची माशी एका ह्यालाच बसते. अच्छा. काय आता हे पिवळ्याला ह्याच्यात बसते आणि ते? त्याच्यात काय फरक आहे तसं म्हणलं तर? नाही काय एवढा, थोडासा डिस्टन्स आहे. अच्छा. फक्त चेंज कलर आहे, थोडासा बरं. प्रकारमध्ये फरक आहे. ओके. म्हणजे असं वेगळ्या माशांसाठी असं काही नाही एक प्रकारची माशी त्याला पिवळ्या ह्याला येत नाही, ती निळ्याला येऊन बसते. बरं. म्हणजे टेम्परेचरनुसार आपल्याला काय होतं ते बरोबर आकर्षित करतं एखाद्या माशाला. ती एखादी प्रकारची माशी घालायची त्याला पिवळ्याला बसली नाही तरी निळ्याला निळ्याला बसते. बसते. अच्छा. निळा हित असेल तर आपण पिवळा विरुद्ध साईडला लावतो. अच्छा. म्हणजे एक खाली एक वरती. झिगझॅग पद्धत थोडक्यात. खाली वरती नाही किंवा झिगझॅग पद्धत. हिथं लावलं तर ह्या सरीला हिथं लावलं तर ह्या सरीला इकडं पुन्हा इकडं. अच्छा. सरीवरती झिगझॅग लावायचं. झिगझॅग करायचं आपण. बरोबर. अच्छा. इथे तुम्ही लावलाय, वरती लावलाय. हां हे म्हणजे डबल खाली लावलंय. आणि वरती, खाली आणि वरती असं केलंय तुम्ही? जे आपण म्हणजे आता हे मध्य भाग आहे हां. हा, हे क्षेत्र वेगळे आणि हे क्षेत्र वेगळे, त्यामुळे इथं स्टार्टच आहे ना थोडक्यात. बरोबर. स्टार्टला पण जास्त लावले आणि एंट्री कुठल्या ह्याची शक्यतो बरोबर. बऱ्यापैकी इकडून. सुरुवातीला होती. कारण आपण जरी आलो तरी आपल्या शरीराला आता प्लॉट बरोबर आपल्या म्हणजे बाहेरून आलो ना तर आपल्या शरीराला बऱ्याच प्रकारचे आपल्या हे असतात बरोबर. जीवाणू वगैरे किंवा माशी वगैरे. त्यात आत जाताना ते कमसे कम तिथं चिटक. स्टॉप राहावं, म्हणजे अख्ख्या प्लॉटमध्ये न जाता स्टॉप राहावं तिथं. बरोबर. त्यासाठी आपण आणि स्टार्टला लावतो सर जास्त. तणांचं कसं तुम्ही नियोजन करताय? मॅडम आता ह्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला मल्चिंगमुळं एक 70% खर्च वाचला शेतकऱ्यांचा तणांचा, आणि तोच आपल्याला खतांचा आणि औषधांचा पण खर्च वाचलाय. आणि खाली हे असल्यामुळं मल्चिंग असल्यामुळं कुठलाही असा आळीचा प्रादुर्भाव खालनं जो होतो तो होत नाही. त्यामुळे एवढं तुम्हाला तणांचा प्रॉब्लेम नाही येत शक्यतो. आणि ह्या तणांचं औषध मारता येतं. असं हे लावलं की आपल्याला तणांचं औषध किरकोळ मारता येतं एवढ्यात. म्हणजे ह्याच्यात मुळे आपली झाकल्या गेल्यामुळं मुळीला पण काही फरक होत नाही. बरोबर. वरच्यावर औषध मारलं की क्लिअर होऊन जातं. एखादी भांगलन करायला लागते आपल्याला मोजण्याच्याकडून. अच्छा. आणि सर आता हे जे तुम्ही तुमचे फळधारणा झाल्यावर त्याची साईज वगैरे वाढण्यासाठी काय त्याला पण फवारण्या घेतल्यात? हां त्याला पण फवारणी घेतो ना. त्याला किती घेताय? आपण त्याला एक साधारणतः त्याच्या आपल्या काय पाहिजे काय नाही त्याच्यानुसार किंवा किडीसाठी त्याच्या आवश्यकतेनुसार सरासरी 4थ्या किंवा 5व्या दिवशी, आता 1-2 दिवसापूर्वी पाऊस पडला त्याला आता करपा जाणवतो थोडासा, करपा अक्सा, मग त्यासाठी काय फवारणी घेतो ॲम्प्लिगो वगैरे, असं म्हणजे त्याला जे करपा वगैरे स्टॉप व्हावा किंवा कीड. आता ॲम्प्लिगो चालतं किडीसाठी. मग असे त्याच्या आवश्यकतेनुसार, कारण वातावरण एकदम चेंज झालं ना, 35 ते 40 किंवा 45 टेम्परेचर गेलेलं एकदम पावसानं 15 ते 20 वर आलं, ते लगेच आळीला तर पोषक वातावरण झालं. आणि आभाळ आलं की आळीला पोषक वातावरण राहतं. कुठली आळी आपली अमावस्या पौर्णिमा जास्त शक्यतो अमावस्याला अंडी घालतेच. ते सर जे फवारण्या पण करतात शक्यतो अमावस्या पौर्णिमेच्या वेळेस जास्त करतात. तुम्ही ह्या फवारण्या कधी घेता? म्हणजे तुम्ही पण तशाच घेता? सेम आपलं शेड्यूल ठरलेलं आहे ते 5व्या-6व्या दिवशी, पण अमावस्या पौर्णिमेला फिक्स, म्हणजे एखादी फवारणी थांबवून पुन्हा दुसरी लगेच जवळ होण्या म्हणून मग 8व्या-9व्या दिवसावर गेले चाललं, पण अमावस्या पौर्णिमेला 100%. अच्छा. आणि बाकीच्या ज्या फवारण्या रेग्युलर मध्ये घेतात त्या कशा कधी घेता? सकाळी संध्याकाळी? सकाळी मॅडम आता ह्या दिवसात तर ऊन भरपूर असतं, सकाळी 10-10:30 पर्यंत. कारण आपल्याला 10 ते 10:30 वाजता आपण 5 मिनिटं उभं राहिलो तर आपल्याला बाहेर म्हणजे असं नकोच वाटतंय. मग ह्या झाडाला पण त्याची हे झाली पाहिजे ना, त्याची पण क्षमता किती आहे.
त्यानुसार मग ते कव्हर झालं पाहिजे. बरोबर. त्यामुळे मग शक्यतो तुम्ही संध्याकाळच्या शक्यतो सकाळी 8 ते 10 पर्यंत, 10 साडे 10 आणि संध्याकाळी 4:30-5 नंतर. बरं. आणि ते पूर्ण गरम झालेलं असतं. ते थोडंसं 4:30 नंतर होऊन खाली झालं की थोडंसं शांत वातावरण होतं. त्यानंतर मग फवारणी आपण घेतोच. बरं. पाण्याचं पण मॅडम तसंच आहे. शक्यतो पाणी आम्ही 99% सकाळी 5 ते 8 पर्यंतच पाणी असतं याला ड्रिंचिंगद्वारे. अच्छा. अख्ख्या दिवसात पण संध्याकाळी पण पाणी नसतं. पाणी देत नाही. जमीन जोपर्यंत आपली जमीन 12 पर्यंत तापत नाही शक्यतो तोपर्यंत आपण त्याला पाणी दिलं तर चालतं. पण जमीन तापली एकदा जर आपण पाणी चालू केलं तर त्यातून उष्माघात वगैरे, म्हणजे आपण आता माणसांना उष्माघात होतोच. बरोबर. कारण त्याचं कारणच तसं आहे. आपण उन्हातून आल्या पाणी 35 ते 40 टेम्परेचरतून जातो, गेल्या पाणी पितो. थोडंसं वातावरण म्हणजे आपलं क्लायमेट चेंज होतं. बाहेर 40चं टेम्परेचर असतं, घरात गेलं की एकदम 25-30चं, आणि त्यात पाणी आपण थंड घेतलं की ते झटका बसतो एका दिवस. तसंच पिकाला पण आहे की त्याला पण टेम्परेचर मेंटेन व्हावं लागतं. म्हणून पाणी शक्यतो आम्ही पहिल्यापासून असं आपलं की टमॅटो असो कुठलीही तरकारी सकाळी 5 ते जास्तीत जास्त 11. अच्छा. 11 पर्यंत आपली जमीन काय तापत नाही. थोडीशी सावट असते ना. 11 नंतर एकदा तापली की आपण दिवसभरात किती आवश्यकता असली तर त्या दिवशी पाणी स्टॉप. अच्छा. आता तुम्ही रोज देताय ना सध्या ह्याला? रोज किंवा आता आपण काय केलंय, शेड्यूल तयार केलंय. दिसाळ पाणी 2 तास किंवा 1.5 तास, आणि दिसाळ खत चालूच आहे. आता तोडणी चालू झाली ना. तोडणी चालू झाली त्यामुळे आता 3रा-4था तोडा आहे आज. तो आज माल तोडून झाला की एवढं एक तोडायचं, जेवढं तोडून झालं एक तुकडं तेवढं आज द्यायचं खत, म्हणजे उद्या सकाळी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आहेच. अच्छा. म्हणजे दिसाळ बरोबर आपल्या त्याचं शेड्यूलच ठरल्याप्रमाणे येतेच. बरोबर आहे. सर आता हे तुमचा माल चांगला धरला गेलाय तर तुम्ही म्हणजे फुलकळीसाठी काय सेटिंगसाठी काय केलंय? कुठल्या फवारण्या वगैरे केल्यात? फुलकळीसाठी मॅडम आपण ड्रिंचिंगद्वारे पण खतं घेतली होती, म्हणजे खालून ड्रिपमधून पण आणि वरून पण फवारणी घेतली होती. ह्याचं काय आहे, आपल्या त्या मोसमनुसार फवारणी आपण घेतली होतीच. साधारणतः 35 दिवसानंतर आपण फुलकळीसाठी घेतलंयच. थोडक्यात आपण आपल्या भाषेत त्याला सेटिंग म्हणतो. त्याच्यानुसार मग त्याला आपण घेतोच बरोबर. मग ड्रिपमधून आपण त्याला 13-0-45 बोरॉन असं काय काय लागेल ते आपण घेतोच त्याला. बरं. कॅल्शियम देतात त्यासोबत? हां, कॅल्शियम पण घेतो ना. कारण कॅल्शियममुळे थोडंसं सेटिंग व्हायला फरक पडतो. त्याला पुन्हा दुसरं पण फवारणी असते. आपल्याला 1-2 प्रकारच्या फवारणी येते ते आपण घेतो. मग आवश्यकतेनुसार लागेल ते. पहिल्यात नाही भागलं तर मग दुसऱ्यात वाटेल आवश्यकता तर आपण देतोच. ह्या किती फवारण्या घेता तुम्ही फुलासाठी, फुलझाड? फुलकळीसाठी तरी सरासरी 2 ते 3 घेतो. ह्याच्या फवारण्या 2 मध्ये शक्यतो कव्हर होतच आपलं बऱ्यापैकी. बरं. आणि मग ते पुन्हा मधून अजून एखादी फुलकळीसाठी आपण घेतोच. म्हणजे 13-0-45 बोरॉन आणि कॅल्शियमचं तुम्ही एकत्र त्याच्या 3 फवारण्या घेता? 2 ते 3? हां, 2 घेतोच आपण. 2. बरं. आणि त्याच्यानंतर मग आता फळधारणा झाल्यावरती सर त्याची साईज वाढण्यासाठी तुम्ही काय करताय, किंवा फळधारणेसाठी काय कुठल्या फवारण्या घेताय? आपण फळधारणेसाठी 0-52-34 पहिल्या स्टेजला घेतो. बरं. कारण नॅचरल म्हणजे ज्यावेळेस झाडाचं सेटिंग झालंय आणि एकदम पण हायेस्ट मधलं घेऊन उपयोगाचं नाही. त्या झाडाच्या आवश्यकतेनुसार आपण 0-52-34 पुन्हा त्याच्यावर असे हळू प्रकार आपण घेतो वेगवेगळे. जिब्रॅलिक. पुन्हा दुसऱ्या स्टेजला आपण घेतो तो 0-42-47. कारण त्याच्यात आपल्याला मायक्रोन्यूटन येतेच ऑलरेडी. मग त्याच्या आवश्यकतेनुसार म्हणजे ज्यात काय काय आहेत आपल्याला आवश्यकता आहे, कुठल्या खतात काय आहे, किंवा त्यानं जास्त प्रमाण झालं तरी एकदम माल असा फुटण्याचे चान्सेस असतात. कारण प्रमाण जास्त झाल्यानंतर आपल्याला असं क्रॅकिंग वगैरे जाऊ शकतं. त्याच्या आवश्यकतेनुसार आपण घेतोच. बरं. मग ह्या त्याच्यासाठी हां, त्याच्यावर कॅल्शियम नायट्रेट पण आपण घेऊ शकतो. बोरॉन, कॅल्शियम नायट्रेट, कारण त्याची क्वालिटी राहते. बोरॉनने आपल्याला त्याला चकाकी येते. कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन म्हणजे कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला जास्त प्रमाणात फुटू पण नाही. कारण साईज झाली तरी आता असे आपले टमॅटो 200 ग्रॅमचा टमॅटो आहे, पण हे नंतर नाही तर असं क्रॅकिंग जातं. आपल्या शेतकरी भाषेत त्याला क्रॅकिंग म्हणतो आपण, म्हणजे फुटतं थोडंसं. मार्केटला चालत नाही. ॲक्च्युली त्याला काय झालं नसतं, फक्त ते जास्त म्हणजे आपण मोठे साईज खाद्य जास्त झाल्यामुळे त्याला थोडंसं ते फुटतंय थोडंसं. अच्छा. ते बोरॉन तुम्ही वापरता त्यासाठी? बोरॉन ते मग जास्त थोडंसं म्हणजे
कव्हर होतं त्यानं. आता सर हे तुम्ही साईज वापरण्यासाठी ह्या सगळ्या मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे वापरलेत 042 47 वगैरे हे सगळं तुम्ही किती आता हे सगळ्या फवारण्या ह्याच्या किती फवारण्या घेताय 2 ते 3 म्हटलं तुम्ही 2 ते 3 साईज त्याच्यानंतर वाढण्यासाठी आवश्यकतेनुसार पण एखादी मध्ये आधी घेत राहता. घेत राहतो. पण मग सर ह्याच्यातून किती तुम्ही साईज किती तुम्हाला अपेक्षित असते किती असावी त्या ह्याची सरासरी मॅडम आपण फवारण्या जर घेतल्या नाही तर खालून खत शेड्यूल चालू ठेवलं तरी सरासरी 100 ग्रॅम तर फळ गावतंच. पण त्या वरून फवारण्या म्हणजे फवारणी होईत खाली ड्रीपमधून खत तर दोन्हींचं कॉम्बिनेशन झालं तर आपल्याला 200 ते 250 ग्रॅम पर्यंत आपण जाऊ शकतो. अच्छा. आता हे फळ बघा मॅडम 210 ग्रॅम आहे. म्हणजे हे 210 ग्रॅम म्हणजे आपल्याला सरासरी 5 ते 6 फळच आपल्याला किलोत बसणार आहे ते. बरोबर. एका किलोत 5 ते 6 फळं बसली म्हणजे आपली सफरचंदाची क्वालिटी झाली. सफरचंद पण जास्तीत जास्त 4 फळं बसते. मग त्यानुसार आपल्याला उत्पन्न गावू शकतं भरपूर. बरोबर आहे. आणि मग सर एका झाडापासून किती उत्पन्नाचं तुम्ही अपेक्षा म्हणजे किती किलो माल निघावा असं? मॅडम स्टेजनुसार आता हा प्लॉट आम्हाला अपेक्षापेक्षा चांगला वाटतोय. गेल्या वेळेस आपल्याला अर्ध्या एकरात बाबा काय नाही 12 टनाचं उत्पन्न निघाले. पण आत्ता आपल्याला अपेक्षा आहे की 15 टन ते 16 टन अपेक्षित आहेच. पण गेल्या वेळेसपेक्षा 31 ते 40% प्लॉट ह्याच्यापेक्षा भरपूर चांगला आहे. कारण गेल्या वर्षी पण ह्या सीझनचं होतं चालू मे महिन्यात चालू होतं. ह्यावेळेस पण मे महिन्यातच चालू आहे. 2 मेला आपण पहिला तोडा केलेला आहे. आज चौथा तोडा चालू आहे. 100 ते 110 कॅरेट आता तिथपर्यंत तोडा पोहोचलेला आहे. कारण हे पायऱ्या व्हायचे आहेत. हळू आपण वर जाणार आहे. चौथ्या तोड्याला म्हणजे 110 पर्यंत मला तोडा झालाय काल चौथा. माझ्या गेल्या वर्षीच्या तुलनेत मला माल जास्तच आहे. कारण साईजला जास्त असल्यामुळं माल पण त्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी साधारणतः 80-85 तुटत होतं चौथ्या तोड्याला. ह्यावेळेस माझ्याकडं 110 वर गेलं. किती तोडे तुम्ही टोटल करताय आता म्हणजे किती दिवसांनी सुरुवात झाली तुमची तोड्याची? तोडायची 70 ते 72 दिवसांनी पहिला तोडा चालू झालाय लागण केल्यानंतर. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी म्हणजे एक पूर्ण तोडा होतोपर्यंत पाठीमागं तोडाय चालू राहतच. सरासरी 2 दिवस जातात तोडायला. एखादा दिवस गॅप पडतो, मार्केट पण बंद असतं एखाद्या दिवस म्हणजे कंपनी ऑर्डरचा प्रॉब्लेम होतो. त्यानुसार आपण तिसऱ्या दिवशी रेग्युलर म्हणजे असं चक्र चालू राहतं. कंटिन्यू तोडत राहतोय आपण. बरं. म्हणजे आपण रोज म्हणलं तरी तोडतोय. रोज किती निघतोय माल तुमचा? रोज साधारणतः 60-70 कॅरेट रोज. मग एखाद्या दिवशी 90-100 कारण मजुरावर अवलंबून आहे. एक मजूर बाबा 8 मजूर आले तर सरासरी 70 ते 75 कॅरेट तुटतं आपलं. बरं. वाढलं त्यातून किंवा कमी झालं तर कमी जास्त प्रमाण ते होतं. पण सर आता सध्या सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे सगळ्या शेतकऱ्यांना तो आहे मजुरांचा. म्हणजे लोकांचं हे असतं की मजूर मिळत नाहीयेत त्यामुळे शेती करायचं अवघड झालंय. मग तुम्ही आता ह्याला मजूर वगैरे कसे, कारण किती मजूर लागतात? कारण तुम्ही बांधणीपासून जर आपण सगळंच विचार केला तोड्यासाठी पण सगळं तर मॅडम सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तुमचं म्हणणं बरोबर आहे. शेती आता शेतकऱ्याला परवडत नाही. कारण ज्यावेळेस 10 रुपये टमाटर जात होतं त्यावेळेस खताचा दर पण आपल्या त्यावेळेस म्हणजे एक 500-600 रुपयाला खताचं पोतं होतं. तेच खताचं पोतं आज 28 रुपये गेले. ह्या महिन्यात पण त्यात वाढ झाली त्यामुळे 28 पर्यंत गेले. मग तो 10 रुपया जर शेतकऱ्याला आता परवडतच नाही. कारण टमॅटोला सगळ्यात जास्त खर्च आहे. बाकी पिकापेक्षा टमॅटो वगैरे द्राक्ष एवढा खर्च टमॅटो पिकाला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा केला दर नाही गावला तर तो अक्षरशः वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची आज. आत्ता थोडंसं वाढलं की लगेच टीव्ही बातम्याला दाखवत येते टमॅटो मुंबई 50 रुपये झालं. आपण ज्यावेळेस 5 रुपये शेतकऱ्याचं विकता त्यावेळेस तुम्ही दाखवता का? कोण बोलत नाही. मीडियावाली बोलत नाही, तुम्ही बोलत नाही, त्यावेळेस गप असता. एखाद्या राजकारण्याचं तुम्ही लगेच लावून धरता. शेतकऱ्याला ज्यावेळेस 5 रुपयाने जातं त्यावेळेस तुम्ही त्याचं काहीच दाखवत नाही की शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय. की खताचं पोतं 2,500 रुपये आणि टमॅटोला भाव काय तर 5 रुपये. सरकार म्हणते फिक्स दर आज कांद्याचा दर तुम्ही काल मुख्यमंत्री साताऱ्यात असताना 12 रुपये फिक्स सांगितले. पण ते 12 रुपये पाठीमागं आज मार्केटला कांदा ठेवायला जागा नाही. तर शेतकऱ्यांनी काय कांदा सोडून दिलेत आहे शेतातनी. का तर काढणी खर्च निघत नाही. 5 आणि 6 रुपये मार्केट चालले, जास्तीत जास्त 10 रुपयेपर्यंत काढणी खर्च निघत नाही. 4 ते 5 महिने त्याला पीक करायचं, एवढं क्षेत्र आणायचं व्यवस्थित. पुन्हा जर 5 आणि 6 रुपये गेलं तर ते काढणी पण परवडत नाही. बरोबर आहे. बाकी तर मजूर लांबच. आणि महत्वाची गोष्ट ह्याला बांधणी खर्च हा भरपूर आहे. कारण मजूर जास्त लागतो याला बांधणीच्या वेळेस. किती साधारण किती मजूर लागतात? साधारणतः
ह्याला स्टेप वाईज बांधणी आहे ती. पहिलं आपण खोड बांधणी म्हणतो आपण. पहिलं म्हणजे जे झाड आलंय ते फक्त खोड बांधून घ्यायचं, कारण त्याला किरकोळ फांती असते ती. एक मेनच खोड असतं ते बांधून घ्यायचं. त्याला एक साधारणतः अर्ध्या एकराला एक 15 ते 16 बायकात म्हणजे मजुरात बागतं. त्याच्यानंतर दुसरी बांधणी एक 8 दिवसात दुसरी बांधणी करायची लागते. त्यावेळेस दुप्पट लागते ती, दुप्पट किंवा जास्तही लागते ती. जशी आपल्या प्लॉट सुधारणा आहे तसं लागतं. आता माझ्या दुसऱ्या बांधणीला जवळजवळ 45 मजूर लागले ती अर्ध्या एकराला. मिळतात मजूर इथं? काय होतंय, मिळतात बी असं म्हणा येणार नाही, पण ॲडजस्ट करायला लागते ती. प्रॉपरली आमच्या घरचे बघितले तर आम्ही 4 आहे. ते 4 बाहेरचे मजूर. आता माझ्याकडे फिक्स आपल्याकडे मजूर आहेत कंटिन्यू, कारण आमची शेती कंटिन्यू चालू असते. माझा ऊस जास्त नसतो, फ्लावर, कोबीन, टॅमॅटो 3 पिकावर जास्त लक्ष केंद्रित असतं. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं असतात आपल्या कंटिन्यू त्यांना आपल्याकडे मजुरी आहे. त्यामुळे ते कंटिन्यू आपल्याकडं फिक्स आपण कंपनीत कसं परमनंट म्हणतो तसे माझ्याकडे फिक्स आहेत. आठवडे त्यांना पगार दिला जातो. विथ आपण त्यांना न्यायची आणायची व्यवस्था केली जाते. आणि आपण वावर आपलं हे क्षेत्र इथे जवळ 3 किलोमीटर लांब आहे आपल्या गावापासून. मग त्यांचं पण जाण्याचा खर्च म्हणजे टायमिंग वाचतं. त्यामुळे तुमच्याकडे 10ला आले तर माझ्याकडे 10:15 तुमच्याकडे पोचले नसे मजूर तर माझ्याकडे ते 10ला पोचतात. 15 मिनिटं पण आपल्याला महत्वाचे असतात. बरोबर आहे. आणि संध्याकाळी 5:30ला तुमच्यातून सुटतात, पण माझ्यातून 6ला सुटतात. आता गाडी असल्यामुळे माझी 15 मिनिटं पुन्हा 15-20 मिनिटं जास्त वेळ म्हणजे साधारणतः पाऊण तास आपल्याला त्यांचा जास्त मिळतो. मजूर आत्ता मिळणं अवघड आहे, कारण आत्ता प्रत्येकानं असंही ठरवलं आहे की आपल्यापुरतंच करायचं, पण मजुरी मिळत नाहीत. हे एक सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचं संकट मोठं आहे. बरोबर आहे. आणि मजुरी पण भरपूर वाढलेली आता. बरोबर आहे. कारण महागाईच तेवढी वाढली, त्यांचं पण चुकीचं नाही. आज कंपनीत तुम्हाला 15,000 पगार असला मिनिमम तरी परवडत नाही म्हणताय. ह्यांना 300 रुपये हजेरी द्यावीच लागते. ह्यांनी तर असल्या उन्हात 40 ते 45 टेम्परेचरला काम करायचं. बरोबर आहे. त्यांना 300 रुपये दिलंच पाहिजे. ते एवढ्या उन्हात काम करायला लोक पण तयार नाही सध्या. तयार होतच नाही. ते आपल्याकडे आहे काम कंटिन्यू, आपलं पेमेंट आठवडा आहे. काही काहींना उचल पण अंगाव आहे, त्यांच्या आवश्यकतेनुसार लागेल कशाला तर आपण उचल पण देतो. कारण एखाद्या घरात पेशंट वगैरे असतो, आजारी माणूस किंवा काय, तर आपण उचल पण अंगाव देतो. बरं, तेव्हा आपल्याकडे अवेलेबल होतात. कारण फिक्स आपल्याकडे 7 कामगार मजूर थोडक्यात फिक्स आहे. मजूर सगळ्यात महत्वाचे आहेत कुठलीही शेती करताना. म्हणजे तुम्ही ऊस सोडून जर बाकीच्या करताय जिथं मजूर जास्त लागतात तिथं खूप त्यांच्यावरती भरपूर गोष्टी असतात ना. सगळ्यात मजूरच आता शेतीला दुसरा पर्यायच नाही. ज्यावेळेस बैलानं मशागत होत होती, पण आता माणसांनी त्याच्याकडून न वळता आधुनिक क्षेत्राकडे वळले, ट्रॅक्टर वगैरे. का तर आपले पहिले सगळे जुन्या काळातले माणसं प्रत्येक घरागणीस एक बैल असायचाच फिक्स. बरोबर आहे. आणि ती मेहनत खरी मेहनत होती जमिनीला. आता काय यंत्रसामुग्री निघाली, यंत्रसामुग्रीने करतोय आपण, ते उपयुक्त जेवढी पहिले उपयुक्त होती मेहनत ते आता एवढी उपयुक्त नाही. बरोबर आहे. पण आपल्याला ते आता सगळ्याच ह्याच्यानुसार आपल्याला चालायला लागतंय. बरोबर आहे. सर, आता हे सगळ्या शेतकऱ्यांना जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो हा ह्याचा तिरंग्याचा आहे. आता त्या तिरंग्यासाठी तुम्ही काय करताय? कारण भरपूर ठिकाणी तिरंग्याचा खूप प्रॉब्लेम येतो. मॅडम, पहिली गोष्ट हा तिरंगा येतो वातावरणाच्या म्हणजे वातावरण चेंजिंगनुसार. हा पहिला आपला येत नव्हता. पण सरासरी वातावरण राहायचं मिडियम. पण आज तुम्ही बघताय 2 वर्षात टेम्परेचरचं काय होतंय, एकदम असला उन्हाळा कडक कवाच बघितला नव्हता. हा टेम्परेचर असतं आपल्या विदर्भ मराठवाडा. आता साताऱ्यात येतंय. पश्चिम महाराष्ट्र हा पाण्याचा भाग ओळखला जातो, पण त्या पाण्याचा भाग असून सुद्धा टेम्परेचर वाढतंय. काही वेळेस एकदम आभाळ येतं. तर ते टेम्परेचर चेंज झालं की हा तिरंगा हा येतोच. हा तिरंगा अतिशय शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहे. आणि ह्याला काही प्रॉब्लेम नाही, फक्त कलर चेंज आहे वरून. पण घेणारे गिरायक मार्केटला म्हणतं नको कलर, किंवा त्याला वाटतं की हा रोग आहे कुठला. रोग वगैरे का कुठलाही नसून हा फक्त वातावरणाचा इफेक्ट आहे फळावर. बरोबर आहे. फळावर वातावरणाचा इफेक्ट असल्यामुळे ह्यात सर्व काही ह्या फळात जे आहे तेच ह्या फळात आहे, फक्त कलरमध्ये चेंज आहे. त्या चेंजिंगमुळे फक्त आपला घेणाऱ्या गिरायकाला वाटतं की हा रोग आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो, घेणाऱ्या गिरायकाला सांगू शकतो की हा रोग वगैरे नाही. ह्याला कोणी ह्याची इतकी भीती कोणी घेऊ नये. फक्त हे शेतकऱ्याला कव्हर करायला लक्षात आलं पाहिजे लवकर, वेळेत. कसं तुम्ही म्हणजे कधी तुम्ही कळलं पाहिजे की हा बाबा तिरंगा आहे? कधी कळतं आणि काय त्याच्यासाठी केलं पाहिजे? थोडंसं नॉर्मली आपल्याला मॅडम थोडक्यात बघा, आता हा आहे
ह्याच्यावर न कळत का नाही नवीन शेतकऱ्याला लक्षात येत नाही तिरंग्याचं प्रमाण. हम्म. थोडंसं असं हे दिसतं ह्याच्यावरती अच्छा, हिरव्या थोडंसं मालावरती हिरव्या मालावरती असं. स्पॉटिंग दिसल्यावर दिसतं हे जसं आहे ना ठीक आहे. तसं थोडंसं हिरव्या मालावर दिसतं. हम्म. त्यावेळेस जर आपल्या लक्षात आलं हम्म. तर त्याला आपण फवारण्या चालू केल्या ना किंवा ड्रिंचिंगद्वारे ड्रिपद्वारे खतं तर मग शक्यतो ह्याला फवारणीचा फरक पडतो. आणि मॅडम ह्याला आत्ता आपण तुम्हाला सांगायचं म्हटलं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला सांगायचं म्हटलं तर मी आत्ता जवळजवळ माझं 90% प्रमाण कमी झालेलं आहे. कारण कुठल्याही रोगावर किंवा कुठल्याही ह्याच्यावर 100% आज रिझल्ट येऊ शकत नाही. कारण माणसाला पण कुठलाही आजार झाला तर 100% हा रिझल्ट डॉक्टर गॅरंटीनं सांगू शकत नाहीत. तर मी खोटं बोलण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100% हा रिझल्ट येऊ शकत नाही, पण 99% रिझल्ट येऊ शकतो. पण त्याला आपण पण तेवढं कष्ट घेतलं तर. नाहीतर एखाद्या दुकानातून औषध आणली तुम्ही त्या प्रमाणात मारली नाहीत, घरात आणून ठेवली तर दुकानदारानं तुम्हाला दिली आणि तुम्ही मारली नाहीत तर ते रिझल्ट येऊ शकत नाही. तर ह्याला आपण सर्वप्रथम पहिल्यांदा पोटॅशियम सोनाईट सगळ्यात इफेक्टिव्ह आहे. बरं. पोटॅशियम सोनाईट पहिल्यांदा आपण घेतोच ह्याला. त्यातून थोडंसं कवर होतंच बऱ्यापैकी. त्यातून नाही झालं वातावरण चेंज झालं थोडंसं कारण पुन्हा येऊ शकतो. कारण हे फळ तुटलं तर दुसऱ्या फळाला नंतरच्या लहान फळाला येऊ शकतं. त्यामुळे एका फवारणीत कवर होऊ शकत नाही. एक सरासरी म्हणजे 8-10 दिवसा गॅप नंतरनं थोडं मागच्या पिका निघतंच. मग ते आपल्या लक्षात आलं की पहिल्यांदा पोटॅशियम सोनाईट आपण घेतोच. बरं. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट वगैरे ह्याला चालतंच. म्हणजे दुसरा स्टेज. बरं. ती स्टेज झाल्यानंतर बऱ्यापैकी आपला कवर होतो. कारण जे लहान फळ असतं पोटॅशियम सोनाईटचा थोडंसं 10% त्याला रिझल्ट आलेला असतो आणि मॅग्नेशियम सल्फेट. त्यामुळं ज्यावेळेस ते ह्या स्टेजला येतं त्यावेळेस बऱ्यापैकी कवर होतं. म्हणजे त्याच्या असं तिरंगा येऊ शकत नाही. बरं. मग ह्या स्टेजला काय तुम्ही परत मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे देताय? हा, मायक्रोन्यूटन देतो ना आपण. मायक्रोन्यूटन आपण जमिनीतून देतो ड्रिंचिंगद्वारे खाली ड्रिपरमधून. ह्याला तिसरी गोष्ट म्हणजे ड्रिंचिंगद्वारे आपण मायक्रोन्यूटन वगैरे देतो. कारण 2 गोष्टी आपण स्प्रेद्वारे देतो, पण त्यानुसार आवश्यकतेनुसार त्या 2 गोष्टी देत असताना मायक्रोन्यूटन पण आपण ड्रिपद्वारे देऊ शकता. बरं. कारण 3 महत्त्वाच्या गोष्टी त्याला. ह्या 3 गोष्टीच आपण एक रिपीटमध्ये केल्या ना तर 99% माझ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की हा कवर होऊ शकतो. बरं. ह्याला कोणी असं भिवून जायचं किंवा असं हे व्हायचं काही गरज नाही. कारण माझा आज इतका प्लॉटमध्ये असं फळ सगळं निघतंय. सर आता 200 ग्रॅम ते ह्याच्यामध्ये 250 ग्रॅम ते तुम्ही तोडा करताय त्याच्यामध्ये काही हिरवी आहेत काही लाल आहेत, तर तुम्ही कसे म्हणजे कुठल्या स्टेजला तोड सुरू करताय? आपण मॅडम साधारणतः ह्या स्टेजला आपण तोडणी करतो. कारण मार्केटला म्हटलं तर आपल्याला थोडासा मिडियम माल लागतो. कारण ज्यावेळेस गिरायकांच्याकडे पोचायचा आहे तो ह्या स्टेजला जातो. बरोबर. आज तोडलेला माल आपण उद्या मार्केटला सकाळी जातो. आता माझा कंपनीला माल जातो. आज तोडलेला माल आपण उद्या सकाळी मार्केटला जातो. तर गिरायकाकडे एखाद्या दिवस उद्या संध्याकाळी किंवा परवाशी जातो. ह्या 2 दिवसात ह्याचं प्लॅन्टेशन असं पूर्ण ह्या कलरमध्ये येतं. कारण शेतकऱ्याला सरासरी गिरायकाला घेणार आहे अशा कलर लागतो. काहींना असा लागतो, काहींना असा. मग त्यामध्ये आपण अशी पण तोडलेली असतात. ज्यांना अशामध्ये लागतो त्यांना हा माल योग्य आहे. आणि ज्यांना अशामध्ये जातो तो असा तोडला येतो ह्या टाईपमध्ये जातो आपण माल. कारण हे गिरायकाकडे गेल्यानंतर 4 दिवस आरामशीर वापरता येऊ शकतो घरात, फ्रीजमध्ये न ठेवता. आणि शक्यतो माझी सर्वांना एक विनंती आहे, कुठलाही अन्नपदार्थ फ्रीजमध्ये एका दिवसापेक्षा जास्त ठेवू नये ह्या सीझनला. तेवढंच हानिकारक आहे. कारण हे आपण 40 ते 45च्या टेम्परेचरला आपण उन्हात ह्याचंच प्लॅन्टेशन पूर्ण तोडणीयुक्त व्हायला एक सरासरी 45 दिवस जाते. लहान फळापासून 200 ग्रॅमपर्यंत व्हायला. आणि ते 40 ते 45च्या टेम्परेचरला आलेलं असतं. आणि त्या टेम्परेचर आपण घरात नेऊन पुन्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर ते टेम्परेचर त्याच्यात रूपांतर वेगळं होतं आणि आपल्या त्या शरीराला हानिकारक आहे. बरोबर आहे. पण आता सर मग एकरीमध्ये तुम्ही म्हटलं की अंदाजे तुमचं अर्धा एकरचं आहे. अर्धा एकर. अंदाजे अर्धा एकरामध्ये किती तुम्हाला उत्पादन तुम्ही अपेक्षित आहे म्हटलात? 38 ते 40 टन. बरं. त्यात निसर्गानं साथ देणं होय की आज आपण 2 दिवसापूर्वी पाऊस पडला. तसं जर मेंटेन राहिलं किरकोळमध्ये एवढ्या पावसावर थांबलं तर ठीक आहे. पाऊस पडला तर थोडीशी फुलकळी जळणार फुलकळी. कारण आपण आलं पाऊस पडला की फुलकळी जळते. फुलकळी जळल्यानंतर आपण काय करू शकत नाही. एवढ्या वातावरणात क्लायमेट चेंज झाले आता बऱ्यापैकी. हे वातावरण असं राहिलं पाऊस न पडता किरकोळ पडला स्टॉप झाला गारा वगैरे न पडता तर आपल्याला एक 38 ते 40 टन उत्पादन अपेक्षित आहे. टोटल मिळू शकतं. किती तोड्या टोटल होतील तुमच्या तोपर्यंत?
साधारणतः मॅडम आपण 70 दिवसानं तोडणी चालू केलं ना हम्म. तर तिथून मोहर आपण एक 60 दिवस तोडू शकतो बरं. ह्या प्लॉटला. हम्म. ह्या सीझनला जास्त चालत नाही पण सरासरी 60 दिवस तोडू शकतो, तोडू शकतो. 50 ते 60 दिवस. आता तुम्ही सर म्हणला तुम्ही कंपनीला देताय, मग शेतकऱ्याला व्यापाऱ्याला देणं परवडेल का कंपनीला, आणि किती पैसे राहिले पाहिजेत, कसं परवडतं शेतकऱ्याला? शेतकऱ्याला मॅडम आता माझा 1.25 एकराला सरासरी एक अर्ध्या एकराला सरासरी का नाही 1.25 लाख आपण खर्च केलाय. हम्म. मग आता 1.25 लाख गुंतवून सुद्धा मला तेवढं उत्पादन निघेल का नाही हम्म. हे मी गॅरंटी सांगू शकत नाही. आता एक दर आहे म्हणून, पण ज्यावेळेस 10 रुपये आणि 8 रुपये असतं त्यावेळेस 1.25 लाख मिळवणं हे म्हणजे सुखाचं कोणाचंच नाही. 1.25 लाख सगळं पकडून म्हणताय तुम्ही, सगळं बेसल पासून ते बेसल कार्ड. म्हणजे आपल्या मशागतीपासून हम्म. पहिली गोष्ट मशागत, ड्रीप, हम्म. पुन्हा मल्चिंग, मल्चिंग. पुन्हा दुसरी स्टेज बांधणी, तारडाम हम्म. आणि बांधणी, हम्म. आणि नंतर नॅचरल आपल्या फवारण्या चालू आहेत त्या फवारण्या आपण पहिल्यापासून पण करतोच. हम्म. टोटल आपल्याला आत्तापर्यंत सरासरी एक चालू झालेला 2 तारखेपासून आज 15 दिवस झाले जवळजवळ, हम्म. आणि चालू व्हायला एक 70 दिवस घेतले आपले, हम्म. म्हणजे 85 दिवस झाले. ते 85 दिवसापर्यंत माझा 1,10,000च्या मोहर खर्च गेलेला आहे. हम्म. आणि अजून इथून मोहर एक माझा 10 ते 15,000 अपेक्षित खर्च आहे. हम्म. कारण माझ्यानुसार मी दरवर्षी तेवढा खर्च करतोच. मग ते मार्केट 10 रुपये असो नाहीतर 100 रुपये असो, माझा शेवटपर्यंत खर्च असतोच. अच्छा. कारण मार्केट एक दिवस जरी 10 रुपयानं फरक पडला तरी आपल्याला भरपूर, आत्ता सरासरी मार्केट चांगलं आहे. आता तुम्हाला सरासरी किती तरी भेटतायत? सरासरी मॅडम आपला पहिला तोडा 35 रुपयानं चालू झाला आहे. हम्म. आत्ता सरासरी थोडं चढ उतार होतोय, 35, 38, 40 पर्यंत मार्केट गेले. हम्म. 35 स्टार्ट झाला आपला चालू. बरं. पहिल्यांदा आपल्याला 27 कॅरेट माल चालू लावला आहे, पहिला तोडा आपण म्हणतो त्याला. पुन्हा मग तो वाढत गेला, आज एक तोडा आपल्याला साधारणतः 180-190 कॅरेटवर जातोय अर्ध्या एकरात. अच्छा. अजून ह्यात वाढच होणार आहे, कारण हा 4था तोडा आहे. हम्म. एक सरासरी 12 तोडापर्यंत आपण वाढत जाणार, तिथून मोहर पुन्हा कमी होत कमी. जाणार. मग कारण तुम्ही कुठलंही पीक हे असं कळसागत आहे, हे पायऱ्या चढायच्या आणि पुन्हा उतरत जायचं. बरोबर आहे. तुम्ही हे मग आता सगळंच कंपनीला देताय का थोडं इकडे व्यापारी आपल्याला थोडे? कंपनी मी गेले 12 ते 15 वर्ष झालं आपल्या साताऱ्यात किसान कनेक्ट आहे. सर्वात पहिल्यांदा रिलायन्स आली, रिलायन्सला एक 8 ते 10 वर्ष माल घातलाय. पुन्हा त्याच्यानंतर बिग बास्केट आलं, हम्म. त्याच्यानंतर किसान कनेक्ट, हम्म. आणि आता स्टार बाजार. आता सगळ्यात जास्त मला परवडते का म्हण स्टार बाजार. हम्म. स्टार बाजारला लागतो असा लाल माल ह्या साईजचा, आणि लाल माल. हम्म. आणि आपल्याला सरासरी असा माल जर मार्केटला गेला तर आपल्याला ह्याचं वजन आत्ता 200 ग्रॅम भरलं तर हे वजन आपल्याला उद्या 250 ग्रॅम भरतं. हम्म. म्हणजे एका फळामागं 50 ग्रॅमचा फरक पडतो, एक साधारणतः 25 ग्रॅमचा तर फरक पडतो. फरक पडतो. मग आपल्या एका कॅरेट मागं आपण 20 ते 22 किलो कॅरेट भरतं ना, ते आपल्याला 1 किलोचा फरक पडला तरी आज 40 रुपये मार्केटमध्ये 40-50 रुपये फरक पडतोय. हम्म. तो लॉस होतो. मग कंपनीला मला हे परवडतं, आणि कंपनीला डायरेक्ट आपल्याला नेट बँकिंग पेमेंट आहे. हम्म. सरासरी स्थिर दर राहतो. मार्केटला काय आज 40 असतो तर उद्या एकदम 30 होतो, 25 होतो. बरोबर. कंपनीला सरासरी 1 रुपया 2 रुपया फरक पडतो. एकदम एवढा फरक कमी जास्त होत नाही. हम्म. जास्त नाही वाढत पण वाढतं पण फरक पडला तरी 1-2 रुपया फरक पडतो, जास्त नाही. जास्त नाही. बरोबर. मग आता सर त्याच्या मागं म्हणजे महत्वाचं मॅडम आपलं फक्त वाहतूक खर्चच आहे. तिथं आडत हमाली हा विषय काहीच नाही. डायरेक्ट म्हणजे आज 40 रुपयाने गेलं तर 40ने पेमेंट आपल्याला अकाउंटला जमा होणार आहे. त्यात तुमचा ना कुठला हमालीचा खर्च आहे, ना कुठला त्यांचा आडत वगैरे काहीच खर्च नाही. मग सर आता तुमचं हे आपण उत्पादन खर्च पकडला 1.25 लाखापर्यंत. मग आता तुम्ही किती अपेक्षित करताय, किती तुम्हाला खर्च, मग हे किती उत्पादन मिळेल ह्याच्यातून मॅडम आपल्याला 38 ते 40 टन उत्पादन मिळू शकते. कारण आपण गेल्या वर्षी तुलनेत यंदा 30% प्लॉट पण चांगला आहे, अपेक्षा आहे. प्लॉटला ग्रोथ आहे चांगली, फळधारणा पण चांगली आहे. त्याच्यानुसार माझ्या ह्या दरानं कमी जास्त थोडा झाला तरी सरासरी 30 पकडला तरी आपल्याला एक 10 ते 12 लाख रुपये होतील अर्ध्या एकरामध्ये. चांगले आहेत. हा असा रेट राहिला पाहिजे शेतकऱ्यांसाठी. राहील, इथून मोहर आत्ता राहील, कारण थोडंसं वाढलंय पण कमी जास्त होतंय थोडंसं. आज आता मार्केटला गिराईक थोडंसं कमी आहे, पण टेम्परेचरमुळे आता गिराईक पण बाहेर पडाय मागं ना. थोडं कमी जास्त झालं तरी सरासरी आपण 38 ते 40 टन उत्पादन पकडले तरी 10 ते 12 लाख रुपये आपल्याला उत्पन्नानुसार मिळायच पाहिजे. सर आता हे तुम्ही बांधणी वगैरे जी केली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पुढं काय उत्पादन घेता किंवा किती वर्ष हे त्यांचं उपयोगी पडतं तुम्हाला? मॅडम आता आपण टोमॅटोचा प्लॉट सरासरी
70 दिवस झाल्यानंतर चालू होतोय. तिथून मोर एक 60 ते 70 दिवस म्हणजे सरासरी पहिले 70 दिवस आणि पुन्हा 70 दिवस पकडूया. सरासरी 5-6 महिने जाणार आहे ते. 5 महिन्यात तर सरासरी प्लॉट आपला पूर्ण हा संपला आहे, म्हणजे लागण केल्यानंतर संपेपर्यंत. मग त्यानंतर आपण हाय स्ट्रक्चर तसंच उभं ठेवणार. फक्त ह्याच्यावर आपण पहिलं काय रोग कीड वगैरे राहू नये ह्याच्यासाठी फवारणी घेणार. नंतर राऊंडअप मारणार आपण, म्हणजे हे पूर्ण पीक असं वाळल्यागत होणार. मग इथं हायेस्ट आपल्याला काकडी हे वेलवर्गीय आहे. बरोबर. थोडक्यात आपण हे का म्हणून ठेवणार आहे, असं आपल्याला बांधणी खर्च वाचणार आहे. ह्याला इतका खर्च झाला आहे, तो काकडीला एवढा खर्च होणार नाही. काकडी हा वेलवर्गीय असल्यामुळं त्याला हे स्ट्रक्चर गावलं की काकडी अशी वर 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 ॲटोमॅटिकली फक्त खोड बांधणीच करायला लागणार आहे. त्याच्या ॲटोमॅटिकली फांद्या फुटणार आहेत, त्या ॲटोमॅटिकली वर जाणार. हे कम से कम 50% तर आपला खर्च बांधणी खर्च हा कमी होणार आहे. म्हणजे मजुरी आपल्याला 50% कमी झाली, त्यामुळं उत्पादनात आपल्याला वाढू शकतं ना. आणि बेसल डोस मध्ये पण काही थोडा एवढा खर्च नाही येणार तुम्हाला? नाही, बेसल डोस पुन्हा टाकता येणार नाही, कारण आता ऑलरेडी पहिला टाकलेला आहे. मल्चिंग पडले ना त्याच्यावरती. बरोबर. मल्चिंग टाकल्यामुळे आता बेसल डोस टाकता येणार नाही. हयातच आपण थोडंसं रोटेशन चेंज करणार खताचं. जे आपण ड्रिंचिंगद्वारे खत येतोय ना, तेच आता ड्रिंचिंगद्वारे बेसल डोस युक्त खत घेणार पहिल्यांदा. थोडंसं एवढं घेता येत नाही, पण थोडंसं घ्यावं लागणार. कारण हे पूर्ण स्ट्रक्चर एक प्लॉट संपल्यानंतर आपल्याला सरासरी 15 ते 20 दिवस असंच ठेवायला लागणार. तिथून मोर आपण रोपं सांगितले असतात काकडीची. काकडी रोपं एक 20 ते 22 दिवसानंतर आल्यानंतर मग ती लावली की तोपर्यंत स्ट्रक्चर पूर्ण क्लिअर होऊन जाते. म्हणजे 2 पिकात अंतर पण राहते थोडंसं. मग हा या स्ट्रक्चर वर असल्यामुळं काकडीचं उत्पन्न आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न आपण काढू शकतो. उत्पन्न नाही गावलं तरी ह्यात बांधणी खर्चात थोडासा बांधणी खर्च वाढणार, पण हा या स्ट्रक्चरवर सगळं आपल्याला मिळू शकतं उत्पन्न. बरोबर आहे सर. छान वाटलं भेटून तुम्हाला. मला असं वाटतं की लोकांना आत्ता शेतकऱ्यांना तिरंगा वगैरे ह्याचा प्रॉब्लेम जास्त आहे, किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे माहिती तुम्ही खूप महत्त्वाची दिली. त्याचबरोबर जे नवीन कोणी टोमॅटो क्षेत्रात यायचं म्हणतात, टोमॅटोची शेती करायचं म्हणतात, त्यांना बेसिक ज्या मशागत असेल किंवा काय खतं द्यावीत ते असेल तर ते समजलं असेल. समजलं नसेल तर मॅडम एवढं मी सांगू शकतो की जर हे टोमॅटो पीक करायचं असेल तर हे लहान बाळासारखं आहे. ह्याला पुरेपूर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्याला 50 रुपये दर असो किंवा 5 रुपये दर असो, ह्याची काळजी घेतली तर तुमचं गॅरंटेड पैसे हे होणारच. एखाद्या शेवटी शेतकऱ्याला काय गॅरंटेड मालाला गॅरंटी नाही. पण आज शेतकरी तरी प्रत्येक पिकाला खर्च करतोच. आज मी 1.25 लाख रुपये खर्च केला. एक 1500 रुपये मार्केट किती होतं? सरासरी 15 रुपये होतं. पण मी खर्च करत राहिलोच ना. अजून म्हणजे आपला एक 10 पर्यंत खर्च गेलाय, पण थोडासा 1.25 लाख पण जाणार आहे आपल्याला अजून 15 दिवसात. पण तो खर्च आपल्याला आता 40चं उद्या 100 बी होऊ शकतं. 2 वर्षापूर्वी असंच झालं की 100 रुपये किलो पण माल झाला. केव्हा कोणाचं नशीब लागेल सांगता येत नाही, पण ह्याला खर्च करत राहिलं पाहिजे. बरोबर आहे. नवीन शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही टोमॅटो करणार असाल तर त्याला व्यवस्थितरित्या संगोपन त्याचं करा. तुमचं मार्केटला माल गेल्यानंतर पैसे 100% होणार. 10 रुपये गेले तरी तुमचं पैसे होणार, पण तुमचं अर्ध्या एकरात माझा एक 15 ते 16 टन माल जाणार आहे. तर तुमचा जर 8 टन माल गेला तर तुमचं 10 रुपये दरात पैसे होणार नाहीत, माझे पैसे होणार. मी त्यावेळेस समाधानी असणार आहे. कारण 10 रुपये दर असला तरी मी त्यावेळेस समाधानी असणार आहे, कारण उत्पन्न तुमच्यापेक्षा दुपटीने काढू शकतो. अर्ध्या एकरात तुम्हाला एक 8 टन गावला आणि मला 15 टन गावला, तर उत्पन्न दुप्पट असल्यामुळे माझं 10 रुपयाने तुमचं 10 टनाला तुमचं 10 रुपयानं 1 लाख झालं तर माझं 2 लाख होणार आहे ती. आणि उत्पन्न दुप्पट असणार आहे माझं. दुप्पट नाही पण कम से कम 1.5 तर उत्पन्न असणार आहे तुमच्यापेक्षा. कारण माझं संगोपन लहानपणापासून लावण्याच्या अगोदरपासून निघेपर्यंत खर्च म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळेतच करतो. त्याला हे महत्वाचं आहे कुठल्याही पिकाला. वेळ देणं खूप महत्वाचं आहे. वेळ देणं, शेतीला वेळ देणं सगळ्यात महत्वाचं आता. कारण यांत्रिकीकरणामुळे खत दरवाढ किंवा औषध दरवाढ हे आपल्या हातात नाही, पण हे आपल्या हातात आहे की ह्याला वेळ देऊन कमी खर्चात शेती कसं करता येईल. कारण तुम्ही वेळ नाही दिली, जमिनीसाठी वेळ नाही दिली, तर ही काळी माती तुमच्यासाठी वेळ देणार नाही, उत्पन्न देणार नाही. आणि ह्या काळी मातीला तुम्ही आज वेळ दिला आणि त्याला उपयुक्त काय आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नॅचरल युक्त शेती करणं फायद्याचं आहे. त्याला रिझल्ट थोडासा हळूहळू आहे, थोडा टाइम लागेल, पण तुम्हाला टाइम लागला तरी उत्पन्न भरपूर देऊ शकते. बरोबर आहे. कारण आपण शेणखत वापरतो का म्हण, आज 28 रुपयाला खताचं पोतं झाले आणि शेणखत एक ट्रॉली मिळते सरासरी 6000 रुपयाला.
2 पोत्यात आपल्याला 1 ट्रॉली मिळते, पण त्या 2 पोत्यात जे मिळणार नाही तेवढं तुमच्या 10 पोत्यात मिळणार नाही. जमिनीचा कस वाढत आहे. कस वाढणार एका ट्रॉलीत? म्हणजे तुमची 5 पोती किंवा 10 पोती टाकली पण ते 1 ट्रॉलीचा कस तुम्हाला 1 वर्षभर राहणार आहे. हे तुमचं नॅचरल खत आहे, ते तुम्ही एका प्लॉट पुरतं ह्या टॅमॅटोसाठीच वापरू शकता. त्यातलं 30% फक्त राहतं, ते दुसऱ्या प्लॉटला विषय राहत नाही. बरोबर. आणि ते उष्णतेद्वारे धूपद्वारे बाहेर निघून जाऊ शकतं. पण हे तुमचं शेणखत आहे, नॅचरल युक्त आपण म्हणतो, हे नॅचरल युक्त आपल्याला उपयोगाचं आहे. बरोबर आहे. आज पुन्हा एकदा शेतकरी हा ॲप रिपिटेशनला झालेला आहे की जुन्या दिवसात जे आमचे आजी आजोबा आमचे वडील करत होते त्या रोटेशनला जावं लागलं आहे शेतकऱ्यांना. कारण खताची दरवाढ आज भयंकर वाढ झाली आहे, त्याला पर्याय नाही. त्याला पर्याय सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नॅचरल शेतीकडे सगळ्यांनी या. आणि आज सगळ्यात महत्त्वाचा एक माझ्या दृष्टिकोनातून कॅन्सरयुक्त रोगासारखं प्रमाण अतिशय आज 90% लोकांना म्हणलं तरी ज्याला कसलंही व्यसन नाही त्यालाच कॅन्सर आणि अटॅक. हे अटॅक आणि कॅन्सर हा ह्यातून होणारा प्रादुर्भावच आहे. का तर आपण ह्याला औषध अशी भारीतली वापरतोय की ही कीड, आता हे जे हे ह्याला काहीच नाही, खाल्लं तरी काय अडचण नाही, फक्त हे तुम्हाला वाटतंय की रोग आहे. मग ह्याला आम्ही शेतकरी फवारणी घेतोय, जी 100 रुपयाची फवारणी घ्यावी लागत होती, पण हे आता स्ट्रॉंग झाले, तिथं 500 रुपये फवारणी घ्यावी लागते. म्हणजे स्ट्रॉंग औषध. 100 रुपयाचं औषध म्हणजे किरकोळ आलं, मग 500 रुपयाचं औषध म्हणजे स्ट्रॉंग किती औषध. हे स्ट्रॉंग औषध मारलेलं आपण हे अन्न पुन्हा खातोय. हे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातनं पुन्हा आपल्याला शक्ती प्रतिकार शक्ती आपली कमी कमी होऊ लागली. त्यामुळे आज आपण बातम्या TV9 वगैरे सगळ्या बातम्याला बघत असाल की अटॅक आणि हार्ट अटॅक आणि कॅन्सरचं प्रमाण 90% झालेलं आहे. आज एक 10 वर्षाच्या मुलाला पण शुगर, लहानपणापासून पण शुगर असते. ह्या 3 गोष्टी ह्याच्यामुळेच होऊ शकते. का तर ह्याच्यातूनच आपल्याला ते काय काय ना, म्हणजे ह्याच्यातून ते आजार होऊ शकत नाही, पण आपले रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. त्याच्यामुळे त्याला रोगाला जास्त प्राधान्य मिळते. बरोबर आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे की नॅचरल युक्त शेतीकडं सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या पिढी करत होती तसंच करूया, सर्वांच्या शरीरासाठी हातभार लावूया. बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे ते. शक्यतो जेवढं नॅचरल खाता येईल. मी म्हणते ठीक आहे, बाहेर तुम्ही कधी कधी रेट नसतात सर, शेतकऱ्यांचे पण काही रेट असतील तर ते करायला काही त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, कधी कधी रेट नसतात, पण ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या घरापुरती सुरुवात करा. शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरापुरती सगळ्यात सुरुवात करा. महत्त्वाचा आहे की तुम्ही दुनियासाठी नाही, फक्त आपल्या घरापुरतं. आता माझ्याकडं ते मुलांनी तोडलाय, मला नाही तर तुम्हाला दाखवलं असता. ही शेती ह्यातले 1-4 झाडं वेगळी लावली आहेत मी वैयक्तिक घरगुती खाण्यासाठी. का तर मला 1-2-3 गुरूंचं मार्गदर्शन मिळालं चांगलं, मी त्यांना गुरु म्हणून, कारण शेतकरी म्हणू शकत नाही. आणि त्यांनी मला मोलाचं योगदान दिलं त्या बाबतीत की आपल्या घरी खाण्यासाठी एक लाव. आमच्या माननीय आमदार साहेब असतील, ठराविक आमचे शिक्षक असतील, त्यांनी मला सजेशन दिलं की तू दुनियासाठी करायला तू म्हणले करू शकत नाही, पण तुझ्यासाठी तर तुझ्या घरापासून चालू कर. तर मी घरी खाण्यासाठी प्रत्येक पिकाचे 1-4 झाडं सेपरेट लावतो. त्याला कुठलंही औषध खत काही टाकत नाही. आपलं नॅचरल युक्त गोमूत्र, ह्याच्यावर आपण गोमूत्र फवारणी करतोच, त्याच्यावर मी वैयक्तिक गोमूत्र असे नॅचरल युक्त खत वापरतो, जेणेकरून त्याला रासायनिक खताचा वापर टाळून नॅचरल युक्त खत वापरून आपल्या शरीराला हानिकारक होऊ नये. बरोबर. आणि हेच फळ माझं, तुम्ही ह्यातलं फळ तोडा आणि ते फळ तोडा आणि असं 4 दिवस ठेवून बघा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल की कुठल्या फळात फरक वाटतोय. बरोबर आहे. सेम पोझिशनला ठेवायचं वरतीच असं नॅचरलला, तुम्हाला हे फळ लवकर असं एकदम म्हणजे आकाशलेगत वाटेल, म्हणजे ह्याची कमकुवता होईल. पण ते फळ तुम्हाला ह्या टाईप वाटेल, टणटणीत राहील, कारण त्याला नॅचरल युक्त वापरले. त्याला ऑलरेडी स्टेज भरपूर आला आहे आणि ह्याला तात्पुरता आलेला आहे. तात्पुरता आलं की ते 4 दिवस तेवढं राहणार की ते 4 दिवसात ॲटोमॅटिक कमी होणार. कारण मी आत्ता शेती तशीच करायला चालू केलेली आहे, पण आता सगळ्यांच्या बरोबर आपल्याला उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला नॅचरल युक्त शेतीत काही जमणार नाही लगेच, पण हळूहळू आपण चालले त्या दिशेने वाटचाल चालली आपली सगळी. बरोबर आहे. ऍटलीस्ट स्वतःच्या घरापासून सुरुवात करूया. स्वतः घरापासून तर सुरुवात केलीच मी. सगळ्यांना एक कळकळीची विनंती किंवा आव्हान आहे की बाबा आपल्या घरी एक दारासमोर जरी, आता पुणे मुंबईत राहणाऱ्यांना शक्य नाही, पण थोडं थोडं आपण खिडकीने लावू शकतो. बरोबर आहे. थोडं थोडं टमॅटो वगैरे लावू शकत नाही तुम्ही, पण एक किरकोळ असे
गवारी म्हणा, भेंडी अशी किरकोळ लावू शकता लावू तुम्ही. शकतो. 4-4 झाडं घरात बसली तरी तुमच्या एक 8 दिवसातनं तुम्हाला 2 वेळा त्याचं उत्पन्न मिळू शकतं. बरोबर आहे. आणि त्याला काही करता जास्त काही करायला लागत नाही. तुमच्या एवढ्याशा प्लांटेशनमध्ये होऊन जाऊ शकतं. होऊन जातं. बरोबर ते जर 80-90 रुपये किलो तुम्ही बाजारातून आणताय ते तुम्ही घरी करू शकता. बरोबर आहे. आणि सगळ्यात उपयुक्त. बरोबर. सर खूप खूप तुमचे आभार की तुम्ही एवढं तुमच्या तोड वगैरे चालू होती त्याच्यातून तुम्ही वेळ देऊन आम्हाला एवढी माहिती मॅडम दिली. वेळ दिलाच पाहिजे. आत्ता मी एक दिवस वेळ दिला म्हणून काय बिघडत नाही, पण सगळ्यांचं जीवन त्याच्यावर घडू शकतं. मी एक दिवस वेळ दिला म्हणून काय घडणार नाही, पण सगळ्यांनी हा विचार केला तर होऊ शकतं. बरोबर. कारण आज कुठले काही एकट्याच्या ह्यानं होऊ शकत नाही. पण माझ्यापासून मी सुरुवात केली. मला एक 2-3 गुरूंनी सांगितले, त्यांच्यापासून सुरुवात मला झाली. आज त्याच्यामुळे माझे एक आज तुमच्या मीडियाच्या माध्यमातून एक जास्त नाही पण यातल्या किती जणांनी 100 जणांनी व्हिडिओ पाहिला तुमचा, हे मार्गदर्शन मी दिलेलं किंवा तुम्ही प्रश्न विचारले त्याच्यातून उत्तर दिलेली. त्यात काय माय चुकले असेल थोडीफार तरी क्षमस्व मित्रांनो. ह्यातून तुमच्यातले एक 100 जणांनी हा व्हिडिओ पाहिला तरी एक 50% तर त्यातनं आचरण करू शकते ती. बरोबर. कारण ही आत्ता काळाची गरज आहे. बरोबर आहे. पुन्हा एकदा मी तेच सांगतो की सर्वांनी हे पहिले जे शेती करत होते आपले पूर्वज त्या शेतीकडे वळलं पाहिजे. नॅचरलयुक्त शेती, रासायनिकयुक्त उपयोग नाही. त्याचा लईच रिझल्ट. हे फळ तुमचं 84 एवढं फुगतंय, एवढं फळ असणार. म्हणजे 50 ग्रॅमचं फळ तुमचं 84 200 ते 250 ग्रॅमवर जातंय. पण हेच जर माझं नॅचरलयुक्त झाड आहे ते फळ बघितलं तर तेच फळ जायला मला 5-6 दिवस जातात. म्हणजे 3 दिवसाच्यापेक्षा जास्त घेतं. पण 200 ग्रॅमवर जात नाही माझं, ते 150 पर्यंत थांबते. आणि त्याला नॅचरलयुक्त सगळं आहे. मग रासायनिक तर नॅचरलयुक्त हा फरक झाडावरचा आहे. बरोबर. मग ह्याच्यातून सगळ्यांनी एक मार्गदर्शन घ्यावं की हे कामून फरक आहे. 4 दिवसात हे जर प्रमाण असं फरक दाखवत असेल तर ह्याचा रिझल्ट आपल्या शरीरावर पण काय होऊ शकतो. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यांसाठी, म्हणजे वैयक्तिक माझ्यासाठी, आपल्या बघणाऱ्या मित्रांसाठी. हो. आणि शेतकऱ्यांचं तर असं होतं ना की औषध फवारणीच्या वेळेस पण ते त्या खूप जे विषारी घटक असतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात किंवा कंटिन्यू, म्हणजे आपण एवढे शेतकरी काळजी घेत नाही. मास्क घालणं, हाताला ग्लोव्ज घालणं, एवढी काळजी सगळ्यांना एक विनंती आहे की मास्कचा वापर करा, हात ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज वापरा. आणि एक आत्ता मार्केटमध्ये आपल्याला हे असतंय हेल्मेट टाईप फक्त काचच असतं, ते वापरा की जेणेकरून डोळं, नाक आणि तोंड त्या हेल्मेट टाईपपासून वाचू शकतं. कारण फवारणी काय होतं, आपण ज्यावेळेस स्प्रे पंपिंग चालू असतं त्यावेळेस वारं ह्या दिशेचं ह्या दिशेला फिरतं, त्यावेळेस पूर्ण आपल्या डोळ्यावर, नाका तोंडात जातं. आणि काय काय अशी औषधं आहेत की 5-5 वेळा जरी हात धुतला तरी औषध त्यात हात जात नाही. शक्यतो भारतामध्ये सगळे खूप विषारी असलेले पण वापरले जातात. हे जो आपण डिपायर फक्त पहिल्या एक 50 दिवसापर्यंत घेतो, काय काय शेतकरी घेते ती, पण आपण घेत नाही नंतर. ते डिपायर एक औषध असं आहे की अख्खा दिवस तुम्ही 10 वेळा जरी हात धुतला तर तुम्हाला जेवण पण जाणार नाही. आणि त्या प्लॉटमध्ये तुम्ही आता शिरला मी औषध फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला ऑटोमॅटिकली घशात ते जाणवणार की असं कडू कामन झालंय घसा, इतकं म्हणजे हानिकारक आहे. पण ते आता ह्याच्यासाठी घ्यावंच लागते कारण कीड पण तेवढी स्ट्रॉंग झालेली आहे. त्यामुळे त्याला ते त्या स्ट्रॉंग प्रमाणात घ्यावं लागते. सर खूप छान वाटलं भेटून आणि तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यापासून मनापासून धन्यवाद. तुम्हाला आवडला असेल तर सगळ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. टोमॅटोची साईज बघा, काय साईजचे टोमॅटो आहे. जवळजवळ 200 ग्रॅमचे हे टोमॅटो एक टोमॅटो आहे. तर याचं उत्पादन तुम्ही या पद्धतीने करून बघा जसं भोसले सरांनी केले. आणि जर तुम्हीही टोमॅटोची शेतीचं उत्पादन खूप चांगल्या प्रमाणे घेताय किंवा तुमच्या शेतीमध्ये तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.